नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुजन नव्या रंगात नव्या ढंगात आपल्या सर्वांसमोर येत आहे. अभियोग्यता धारकांसाठी अतिशय दिलासादायक अशी बातमी आलेली आहे. नेमकी काय आहे ही बातमी आणि अभियोग्यता धारकांना याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो? ऑलरेडी जे सर्व्हिसमध्ये असतील किंवा नसतील सुद्धा भविष्यामध्ये लागतील आणि ज्या गोष्टीचा मला खूप तोटा झाला मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामुळे जवळपास माझं खूप मोठं नुकसान झालं असं म्हणायला काय हरकत नाही. तर जी चुकी मी केली ती तुम्ही करायला नको म्हणून या संदर्भामध्ये माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. बघा, जो नवीन निर्णय झालेला आहे त्याचा फायदा अभियोग्यता धारकांना कशा पद्धतीने होईल, त्यानंतर हा जो फायदा आहे हा कुणाला होणार आहे हा सुद्धा महत्वाचा फॅक्टर आहे. त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात आणि सोबतच पगार किती मिळणार, कारण की शेवटी कोणत्याही गोष्टीचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि जी सगळी खटपट सध्या सुरू आहे तर ती कशासाठी सुरू आहे? ह्याच गोष्टीसाठी सुरू आहे, पगारासाठी. मग आपण बघूयात नेमकं की हा निर्णय नेमका काय झालेला आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीने होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, जुनी नोकरी सोडून शिक्षक झालेल्यांचं वेतन जे आहे तर कमी होणार नाहीये. म्हणजे मूळ जे वेतन आहे तर त्याला काय मिळणार आहे? संरक्षण मिळणार आहे. आता हे नेमकं कशा पद्धतीने असणार आहे याबद्दल आपण थोडीशी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा काय करू प्रयत्न करू. ठीक आहे, की याचा नेमका फायदा तुम्हाला कशा पद्धतीने होऊ शकतो. आता हा फायदा कोणाला होईल? तर जे विद्यार्थी ऑलरेडी सेवेमध्ये आहेत. लक्षात घ्या, जे विद्यार्थी ऑलरेडी कुठे आहेत? सेवेमध्ये आहेत. अशाच विद्यार्थ्यांना याचा काय होणार आहे? फायदा होणार आहे. आता पहा, मी पहिल्यांदा बोर्ड वापरून राहिलो त्याच्यामुळे थोडंसं अक्षर कमी जास्त होऊ शकते, नाही तर तुम्हाला तर माहिती आपण ग्रीन बोर्डवर शिकवायचो. तर जे विद्यार्थी ऑलरेडी सेवेमध्ये आहेत, इन सर्व्हिसमध्ये आहेत, बरोबर आहे की नाही, तर त्या विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला शिक्षक भरतीमध्ये सिलेक्ट झालो होतो तर त्यावेळेला माझी ऑलरेडी 5 वर्ष सेवा झालेली होती अंशतः अनुदानित शाळेवरती. अलग लक्षामध्ये किती वर्ष? 5 वर्ष. तब्बल 5 वर्ष सेवा झाल्याच्या नंतर मला अडचण एवढी झाली, कारण मी जर समजा हे अंशतः अनुदानित शाळेवरची जॉब सोडून 100% अनुदानित वरती पवित्र पोर्टलवरती जर गेलो असतो तर ही जी माझी सेवा होती ही काही ग्राह्य धरल्या जात नव्हती, लक्षात घ्या. त्यामुळं मला पुन्हा शिक्षण सेवा करण्याची आवश्यकता पडत होती. आलं लक्षामध्ये? आता एवढंच नाही, तर तो माझा मित्र जो आहे विठ्ठल दादा सुर्वे म्हणून, ते आधी पोलीसमध्ये होते. आलं लक्षामध्ये? कुठे होते ते आधी? पोलीसमध्ये. आणि आता ते कुठं लागले? शिक्षक म्हणून लागले. तर ह्यांना सुद्धा ऑलरेडी चांगला पगार होता, परंतु शिक्षक म्हणून लागल्याच्या नंतर त्यांना शिक्षण सेवक पदावरती जाण्याची आवश्यकता पडली. तर शिक्षण सेवक पदावरती जर गेलं तर तुम्हाला माहिती आहे, एक तर 16,000, एक तर 18,000, नाहीतर 20,000 रुपये एवढे कमी पैसे मिळतात. मग अडचणच आहे की नाही. माझे बाबा काय म्हणले, बाबू सगळं चांगली सर्व्हिस असताना तो हातचे 50-55 हजार रुपये भेटत असताना इकडे कशाला उगाच वेळ गमावतं? कारण की 5 वर्ष सेवा केल्याच्या नंतर 60% अनुदानितवर मी होतो, बरोबर आहे. मग अडचण आहे की नाही? कोण निर्णय घेणार आहे? मग नाही गेलो आम्ही. मग माझा काय झाला या ठिकाणी? नुकसान झालं, खूपच मोठा तोटा झाला. मग माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत की जे वेगवेगळ्या पदांवरती काम करतात. आता कोणकोणत्या पदावरती काम करतात आपण जर हे बघितलं तर लक्षात घ्या, इथं हा लाभ कोणाकोणाला मिळणार ते महत्वाचं आहे, किंवा हा फायदा कोणाकोणाला होणार आहे ते खूपच महत्वाचं आहे. बघा, ऑलरेडी काही जे विद्यार्थी सर्व्हिसमध्ये आहेत, उदाहरणार्थ शासकीय सर्व्हिसमध्ये आहेत, निमशासकीय सर्व्हिसमध्ये आहेत, दुसरं कुठं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर काम करून राहिले असतील, नियमित सेवेमध्ये असतील, मग ते कुठल्याही पदावर असू द्या, समजा शिपाई असू द्या, परिचय असू द्या, किंवा सेवेत असलेले शिक्षक जरी असतील तरी सुद्धा, बरोबर आहे की नाही. तर अशा सर्व शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. मग त्याच्यामध्ये कक्ष सेवक, कोणतीही नोकरी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, पोलीस असू द्या, या सगळ्यांना काय होणार आहे? या गोष्टीचा फायदा होणार आहे. ये बड़ी अच्छी बात है, बहुत ही प्यारी बात है. कारण की मी तुम्हाला सांगतो, अनेक वर्ष सेवा केल्याच्या नंतर जर आपल्याला सेवेला आणि वेतनाला जर संरक्षण मिळत नसेल तर त्याचा काहीच फायदा नाही. काय पाहिजे? सेवेला आणि वेतनाला काय पाहिजे? संरक्षण पाहिजेच. ठीक आहे की नाही. आपण जेवढी वर्ष सेवा केली असेल तेवढी या निर्णयाचा 100% सगळ्या विद्यार्थ्यांना काय होणार आहे? फायदा होणार आहे. त्यामुळं हा जो निर्णय घेतलेला आहे, थोडा उशिरा निर्णय घेतला, परंतु आवश्यक होता हा निर्णय. ठीक आहे की नाही. तर आता याचा फायदा 100% होणार. आणि हा निर्णय लागू कधीपासून होणार आहे? बघा, हा महत्वाचा फॅक्टर आहे. हा लागू होणार आहे 18 फेब्रुवारी 2026 पासून. म्हणजे जर समजा तुम्हाला शिक्षक म्हणून तुम्ही ऑलरेडी कार्यरत असाल किंवा कार्यरत होणार असाल तर तुम्हाला हा निर्णय 18 फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार आहे. समजा या दिवशी जर तुम्ही ऑलरेडी जॉबमध्ये होतात, परंतु ह्या दिवशी तुम्ही शिक्षण सेवक पदावरती सध्या काम करून राहिले, बरोबर आहे. म्हणजे माझे जे 2-3 मित्र आहेत ते ऑलरेडी सेवेमध्ये होते, परंतु सध्या शिक्षण सेवकच करून राहिले.
मग अशा विद्यार्थ्यांना त्याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. ही बहुत ही प्यारी बात आहे. म्हणजे माझं मी ज्या वेळेला नोकरी न सोडण्याचा निर्णय घेतला तर तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु बघा माझं जे नुकसान होतं टोटल हे 48 लाख रुपयांचं नुकसान होतं. तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार. 2044 पर्यंत मी जो हिशोब काढलेला होता त्याच्यानुसार माझं किती रुपयाचं नुकसान होतं, 48 लाख रुपयाचं नुकसान होतं. म्हणजे समजा मी माझे इन्क्रीमेंट कन्सिडर केल्या 5, ठीक आहे, इन्क्रीमेंट किती कन्सिडर केल्या 5, कारण की मी 5 वर्ष सेवा दिली होती. आता 5 वर्ष सेवा जर दिली असेल तर मी एक एक इन्क्रीमेंट 2000 रुपयाचीच पकडा, 2000 रुपयाची एक इन्क्रीमेंट पकडा. किती इन्क्रीमेंट चालल्या होत्या माझ्या, 5, म्हणजे किती हजार रुपये होऊन राहिले, 10,000 रुपये, बरोबर आहे, एका महिन्याचे. आता याला गुणीला 12 करा, म्हणजे किती झाले, 1,20,000 रुपये, बरोबर आहे की नाही. आता किती वर्ष 2044 पर्यंत मी कन्सिडर केले होते, 2044 पर्यंत. आता हे जे वर्ष येतात त्याला 1,20,000 निघून, साहजिकच एवढं काय होतं, नुकसान होत होतं. आता मी हे जे 2,000 रुपये सांगितले हे खूप कमी सांगितले, ठीक आहे का नाही, बेसिक इन्क्रीमेंट सांगितलं, ह्याच्यापेक्षा तर ते खूप जास्त राहत. त्यामुळं मला असं वाटतं की हा जो निर्णय झालेला आहे तो अतिशय छान निर्णय आहे, खूपच गोड निर्णय आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आता अशाच पद्धतीची माहिती, छान छान गोड गोड माहिती आपल्याला नेहमीसाठी जर पाहायचं असेल तर चांगला प्लॅटफॉर्म आहे, हक्काचा प्लॅटफॉर्म. आणि विशेष म्हणजे आम्ही काही तुम्हाला वेगळे पैसे मागत नाही आणि असंही म्हणणार नाही की बाबा माझं चॅनल वगैरे तुम्ही सबस्क्राईब करा. फक्त एवढी की ही जी माहिती आहे आम्ही ग्रोडच्या चॅनलवरती निस्वार्थपणे निशुल्कपणे आपल्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाकी सर्वजण काळजी घ्या. धन्यवाद.